जय आदिवासी जय जोहार. हा जो तुम्ही ट्रान्सफॉर्मर पाहताय तो गावदेवी बारापाडा या ठिकाणचा आहे आणि याच रोडवरनं शेकडो लोक येत जात असतात. तसंच महावितरणचे सुद्धा कर्मचारी या रोडनं येत जात असतात, पण त्यांचं ह्या ठिकाणी बिलकुल लक्ष नाही आहे. आणि आता पाहू शकता 2 दिवसापासून पाऊस पडतो आहे आणि त्या पावसामध्ये हा पूर्ण ट्रान्सफॉर्मर डुबलेला आहे. आणि जर लाईट चालू झाली आणि जर ह्या पाण्यामध्ये करंट आला आणि जर इथल्या राहणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला जीवितहानी झाली तर ह्याची जबाबदारी कोण घेणार? इकडले राहणारे लोक घेणार की महावितरण घेणार की महापालिका घेणार? कोण घेणार? तर ह्या व्हिडिओला मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महावितरणचे जे काही कारभार चालू आहेत ते तुम्ही लोकांपर्यंत पोचवा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. धन्यवाद.